नागपंचमीचा सण 2 दिवसावर येऊन ठेपलेला आहे। या पार्श्वभूमीवर फलटण शहरात व तालुक्यात नागपंचमी हा सण मुले, मुली व युवक युवती मोठ्या प्रमाणावर पतंग उडवून साजरा करीत असतात। या निमित्ताने पतंग देखील आयोजित केले जातात। जर पतंग उडविताना कोणी युवक किंवा लहान मुले चायना मांजाचा वापर करताना दिसून आल्यास त्यांच्यावर तसेच लहान मुलांना प्रवृत्त करणाऱ्या पालकांवर तसेच चायना मांजा विक्री करणाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे कळविले आहे। प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात हेमंत कुमार शहा म्हणतात की चायना मांजा वापरणाऱ्यांवर अथवा विक्री करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी महिला पोलीस निरीक्षक अयोध्या घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले असून त्यांच्या मदतीसाठी महिला पोलीस नाईक हेमा पवार, पोलीस शिपाई गणेश माने यांची नेमणूक केली आहे। हे पथक फलटण शहर पोलीस ठाणे अंतर्गत कार्यक्षेत्रात गस्त करीत आहेत। गस्त घालत असताना त्यांना कुंभार टेक मलठण फलटण येथे काही मुले पतंग उडविताना आढळून आले असता त्यांच्या पतंगाचा दोरा तपासणीसाठी पोलीस तेथे जात असताना पतंगाच्या दोऱ्याची रीळ जागीच टाकून ती लहान मुले पळून गेली। त्यांचा शोध घेण्यात येत आहे। त्यांचे साहित्य जप्त केले असून पोलीस ठाण्यात त्यांची नोंद करण्यात आली आहे। यापुढे 2 दिवस पतंग उडवणारे मुलांच्या पतंगाचा दोरा तपासण्यासाठी मोहीम तीव्र करणार असून चायना मांजा वापरणाऱ्या मुलांवर, मुलींवर तसेच अल्पवयीन असलेल्या बालक बालके असे गुन्हे करीत असताना दिसून आल्यास त्यांना गुन्हे करण्यास प्रवृत्त करणाऱ्या पालकांविरुद्ध ही गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अयोध्या पवार यांनी दिली आहे। यापूर्वी चायना मांजा विक्री करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। आमच्या नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन